आज मी तुम्हाला बिना खव्याची अगदी मोजक्या साहित्यात होणारी मिठाईची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी 2 वाट्या बेसन, अर्धी वाटी तांदूळाचे पीठ घेऊन सुती कापडामध्ये घट्ट बांधून झाकणाच्या डब्यात ठेवा। कुकरच्या बुडात 1 ग्लास पाणी घालून डबा कुकरमध्ये ठेवून 5-6 शिट्ट्या करून घ्या। मिश्रण थंड झाल्यावर एकजीव होण्यासाठी मिक्सरला फिरवून घ्या। लहान वाटीने अर्धी वाटी तूप थोडे थोडे घालून कढईमध्ये 10 मिनिटे मंद गॅसवर परतून घ्या। थोडासा काळ्याचा केशरी रंग घालून मिक्स करा। मिश्रण थंड झाल्यावर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून 1 वाटी साखर, अर्धी वाटी दूध पावडर व वेलची पूड घालून मिक्सरला फिरवून घ्या। मिश्रण कोरडे वाटत असल्यास 1 चमचा तूप किंवा दुधाची साय घाला व पुन्हा मिक्सरला हलकेसे फिरवून घ्या। अगदी मऊ लुसलुशीत गोळा तयार झाला की तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारची मिठाई तुम्ही बनवू शकता। अगदी घरगुती साहित्यात पण मिठाईच्या दुकानात मिळते तशी मिठाई खाण्यासाठी तयार।